बायकोने नवऱ्याला फासावर देऊन का मारले? कारण ऐकूनच धक्का बसेल. जळगावमधील सत्य घटना. भारतीय स्त्रियांची अनेक रूपे आपणास बघण्यास मिळतात. मुलगी, पत्नी आणि माता ही स्त्रीची 3 प्रमुख रूपे आहेत. मात्र प्रसंगी प्राण देणारी आणि प्रसंगानुरूप प्राण घेणारी स्त्री असते. आपल्याच पतीचे एखाद्या परस्त्रीसोबत संबंध असल्याचे समजल्यानंतर त्याला खडे बोल सुनावणारी ही स्त्री असते. जळगाव शहरामध्ये एका स्त्रीने मद्यपी पतीच्या त्रासाला वैतागून पतीसोबत जे काही केले ते ऐकून तुमच्या पायाखालची जमीन सरकेल. पण तत्पूर्वी ही धक्कादायक घटना पुढे सविस्तर पाहण्या अगोदर जर तुम्ही ह्या चॅनेलवर जर नवीन असाल तर प्लीज आपल्या ह्या मराठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. जळगाव शहरातील ही कथा आहे भरत नामदेव पाटील आणि मनीषा पाटील या दाम्पत्याच्या संसाराचे. एक असा संसार जो सुरुवातीला प्रेम, विश्वास आणि स्वप्नांनी भरलेला होता. पण काळ पुढे सरकत गेला आणि या घरामध्ये आनंदाऐवजी भीती, अपमान आणि हिंसाचाराने जागा घेतली. भरत पाटील आणि मनीषा पाटील यांचा संसार तसा व्यवस्थित सुरू होता. मात्र का कोणास ठाऊक भरत पाटील याला मद्यपानाचे व्यसन जडले आणि तेथून सुरू झाली दोघांच्या संसाराची वाताहत. सुरुवातीला मित्रांच्या सोबत अधूनमधून घेतली जाणारी दारू हळूहळू भरतच्या आयुष्याचा एक भाग बनली. त्याचे व्यसन दिवसागणिक वाढतच गेले आणि त्याचबरोबर त्याचा स्वभावही बदलत गेला. घरामध्ये रोज भांडणे सुरू झाले. दारू पिऊन घरी आल्यानंतर पत्नी मनीषाला शिवीगाळ करणे, मारहाण करणे, मुलांच्या समोर तिचा अपमान करणे हा रोजचा प्रकार झालेला होता. मनीषा हा प्रकार अनेकदा सहन करत होते. भारतीय स्त्रीला लहानपणापासून एकच शिकवलं जातं ते म्हणजे संसार टिकवायचा असतो. ते आपल्या मुलांच्या भविष्यासाठी गप्प बसत होते. समाज काय म्हणेल या भीतीपोटी तिने मनातील अनेक जखमा लपवल्या होत्या. मद्याच्या आहारी गेलेल्या भरतने तो राहत असलेले स्वमालकीचे घर विक्रीला काढले. तो राहत असलेल्या घराच्या कर्जाचे हप्ते तो वेळेवर भरू शकत नव्हता. त्यामुळे विक्रीस काढलेल्या घराच्या विषयावरून पती पत्नीमध्ये नेहमी वाद होत असत. आपल्या आईबापाचा हा वाद दोन्ही मुले मुकाट्याने बघत होते. त्यांच्या पुढे दुसरा पर्यायच नव्हता. मद्याच्या आहारी गेलेल्या भरत याने त्याचे राहते घर शेजारी राहणाऱ्या व्यक्तीस 19,50,000 रुपयाला विक्री केले. बँकेच्या थकीत हप्त्यापोटी खरेदीदाराने 14 लाख रुपये बँकेमध्ये जमा करून उर्वरित 5.5 लाख रुपये भरत पाटील याला देण्यात आले. 6 मे 2026 रोजी विक्री केलेले राहते घर सोडून भरत पाटील आपल्या परिवारासह भाड्याच्या घरामध्ये राहण्यास जाणार होता. तसे नियोजन सुरू झाले होते. मात्र स्वमालकीचे घर विक्री करण्याची नामुष्की आल्यामुळे मनीषाच्या मनात विचारांचे युद्ध सुरू होते. तिच्या मनात विचारांची कालवाकालव सुरू झाली. आपले स्वमालकीचे घर सोडून जाण्याची तिची मुळीच इच्छा नव्हती. मात्र दारुड्या पतीच्या कर्जबाजारीपणामुळे तिच्यावर स्वतःचे घर सोडून भाड्याच्या घरामध्ये जाण्याची वेळ आलेली होती. या कारणावरून दोघा पती पत्नीमध्ये कडाक्याचा वाद सुरू झाला. भरतने त्याची पत्नी मनीषाला मारहाण करण्यास सुरुवात केली. राग, भीती, अपमान आणि वर्षानुवर्षे साचलेली वेदना या सगळ्यांचा त्या रात्री स्फोट झाला. घरामध्ये पडलेली दोरी मनीषाच्या हातात आली. क्षणभर तिच्या डोळ्यांसमोर मुलांची रडणे, स्वतःवर झालेले अत्याचार आणि रोजच्या नरकमय जीवनाची चित्रे चमकून गेली. आणि पुढच्या काही क्षणामध्ये तिने भरतच्या गळ्याभोवती दोरी आवळली. गळ्याभोवती दोरीचा फास आवळत गेला आणि भरत जमिनीवर कोसळला. जमिनीवर आपटलेल्या भरतच्या डोक्यातून रक्त वाहू लागले. एका क्षणार्धात घरामध्ये शांतता पसरली. पण ती शांतता भयानक होती. क्षणभर मनीषालाही विश्वासच बसत नव्हता की तिच्या हातून इतकं मोठं कृत्य घडलेलं आहे. रक्ताने माखलेला भरतचा शर्ट आणि गळा आवळण्यासाठी वापरण्यात आलेली दोरी मनीषाने जवळच असलेल्या उकिरड्यावर फेकून दिली. काही वेळाने रडारड सुरू झाली. अतिमद्यपानामुळे भरतचा मृत्यू झाल्याची आवळे परिसरामध्ये पसरली. परिसरात राहणाऱ्या एका तरुणाने भरत याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय
व रुग्णालयामध्ये दाखल केले। दरम्यान वैद्यकीय अधिकारी डॉक्टर इरफान फारुकी यांनी तपासणी अंती भरत पाटील याला मयत घोषित केले। डॉक्टर फारुकी यांनी दिलेल्या खबरीनुसार जळगाव शहर पोलीस स्टेशनला 14/2026 या क्रमांकाने अकस्मात मृत्यूची नोंद घेण्यात आली। या घटनेचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश आव्हाड यांच्याकडे देण्यात आला। या अकस्मात मृत्यूच्या पंचनाम्यादरम्यान मयत भरतच्या कानातून आलेला रक्तस्राव आणि गळ्यावरील संशयास्पद काळसर वर्तुळाकार व्रण पोलीस अधिकाऱ्यांना आढळून आला। त्यामुळे त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रवाना करण्यात आला। शवविच्छेदन अहवालामध्ये धक्कादायक माहिती समोर आली। भरतचा मृत्यू गळा आवळल्यामुळे झाल्याचे उघडकीस आल्यामुळे तपासाची दिशा बदलली। पोलीस निरीक्षक सागर शिंपे यांनी मयत भरतची पत्नी मनीषाची चौकशी सुरू केली। सुरुवातीला ती उडवाउडवीची उत्तरे देऊ लागली। तपास अधिक खोलामध्ये जाऊ लागला। संबंधितांचे जबाब घेण्याचे काम सुरू झाले। अनेकांनी घरातील रोजच्या भांडणाविषयी माहिती दिली। काहीने मारहाणीचे प्रकार पाहिल्याचे सांगितले। पोलिसांनी घराजवळच पडलेल्या उकिरड्यातून गुन्ह्यामध्ये वापरलेली दोरी आणि रक्ताने माखलेला भरतचा शर्ट जप्त केला। फॉरेन्सिक तपास सुरू झाला। घटनास्थळावरील परिस्थिती, फॉरेन्सिक अहवाल आणि शवविच्छेदन अहवाल, संबंधितांचे जबाब यांची एकमेकांची सांगड जुळू लागली। तपास जसजसा तीव्र होत गेला तसतशी मनीषाची मानसिक स्थिती खचू लागली। शेवटी पोलिसांच्या कठोर चौकशीमध्ये तिचा मानसिक तोल ढळला। डोळ्यामध्ये अश्रू आणत तिने कबुली दिली, मी कंटाळलेले होते, रोज मरत होते, त्या रात्री माझा संयम संपलेला होता। ही कबुली ऐकून पोलीसही काही क्षण शांत झाले, कारण त्यांच्यासमोर फक्त आरोपी नव्हते तर संसारातून तुटलेली एक स्त्री उभी होती। मात्र कायद्याच्या दृष्टीने खून हा खूनच असतो। पोलिसांनी तिच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आणि तिला अटक करण्यात आली। ही घटना समाजासाठी अनेक प्रश्न निर्माण करून जाते। दारूचे व्यसन फक्त एका व्यसनी व्यक्तीला नष्ट करत नाही, तर ते संपूर्ण कुटुंबाला उद्ध्वस्त करते। घरगुती हिंसाचार हा घरातील विषय नसून गंभीर सामाजिक समस्या आहे। अनेक स्त्रिया आजही समाजाच्या भीतीने अत्याचार सहन करत राहतात। जर मनीषाचे वेळेवर समुपदेशन झाले असते, जर कुटुंबाने हस्तक्षेप केला असता, जर समाजाने सहन कर याऐवजी मदत घे असे सांगितले असते, तर कदाचित एक जीव वाचला असता आणि एक स्त्री गुन्हेगार बनली नसते।